सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 15 ऑगस्ट 2025 शुक्रवार दिवशी श्रीकृष्ण जयंती म्हणजेच गोकुळ अष्टमीचा दिवस आलेला आहे. श्रीकृष्णांचा जन्मदिवस. भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे दश अवतारातील 8वा पूर्ण अवतार आहे. खूप सोन्यासारखा दिवस आहे बघा. या दिवशी श्रीकृष्णांचा बाळकृष्णांचा जन्म होतो. किती सुंदर सोन्यासारखा दिवस आहे. प्रत्येकालाच वाटतं आपलं घर गोकुळ व्हावं, लेकरं बाळं आपल्या घरात खेळावी नांदावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांनी सुद्धा उद्या सेवा करायची आहे. ज्यांना संतान प्राप्ती झालेली आहे त्यांनी सुद्धा आपल्या लेकरा बाळांसाठी सेवा जरूर करायची आहे. उद्या 12:39 भगवान श्रीकृष्णांचा जन्म होणार म्हणजेच 12 वाजताच आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. आता या 5 पैकी एक तरी वस्तू उद्या महिला असतील दादा असतील नक्की खरेदी करून आणा. अगदी 8 दिवस झालं बाजार सुसज्ज झालेली आहे. आपण सर्वच जण आपल्या बाळकृष्णासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करत आहोत. तर उद्या या 5 पैकी एक तरी वस्तू नक्की खरेदी करून आणा. पहिली वस्तू म्हणजे बाळकृष्णांची मूर्ती. आता ज्यांच्या घरात आहे उद्या त्याच मूर्तीची पूजा करायची आहे. ज्यांच्या घरात मूर्ती नाही म्हणजे असं घरच नाही की जिथं बाळकृष्णांची मूर्ती नाही, गणपतीची मूर्ती नाही, सगळ्यांच्याच घरात असते. पण तुम्हाला आणायची असेल तर धातूची, कुठल्याही धातूची म्हणजे पितळाची, चांदीची तुम्ही उद्या मूर्ती आणू शकता घरी खरेदी करून. आणि बरोबर 12 वाजता उद्या अभिषेक घालून आपल्याला बाळकृष्णांचा जन्म उद्या साजरा करायचा आहे. म्हणजे पाळण्यात टाकून बाळकृष्णांचा जन्म उत्सव साजरा करायचा आहे. तर नक्की तुमच्या घरात जर असेल बाळकृष्णांची मूर्ती तर अतिशय उत्तम, नसेल तर उद्या बाळकृष्णांची मूर्ती घेऊन या. सोन्यासारखा दिवस आहे. तुम्ही ब्राह्मणांकडून नाहीच हे करून घेतली पूजा वगैरे पण तुम्ही स्वतः केली तरीही चालेल. उद्याचा दिवसच खूप छान आहे. दुसरी वस्तू म्हणजे आपल्याला महिलांनो गाय वासराची मूर्ती तुमच्या घरात असेल तर उद्या आवर्जून प्रत्येकाने आवर्जून बाळकृष्णाची आपण रात्री 12 वाजता पूजा करणार आहोत. त्या पूजेत पाटावर गाय वासराची मूर्ती सुद्धा अवश्य ठेवा. तुमच्या घरात दुधा तुपाला कशालाच कमी राहणार नाही. तुमचं घर गोकुळ बनून राहील, अखंड लक्ष्मी नांदेल. म्हणून उद्या गाय वासराची मूर्तीची सुद्धा पूजा करायची आहे. गाईला वासराला हळदी कुंकू व्हा. आधी गणपती बाप्पांची, नंतर बाळकृष्णांची, गाय वासरांची, आपल्या कुलदेवीला हळदी कुंकू व्हावं अशी साजरं संगीत पंचोपचार उद्या पूजा करायची आहे. गाय वासराला उद्या हळदी कुंकू फुलं वाहून नक्की पूजा करायची आहे. सुंदर अनुभव येईल. महिलांनो तुमच्याकडं मूर्ती नसेल तर उद्या आवर्जून सकाळी आणा, संध्याकाळी आणा, गाय वासराची मूर्ती आणा आणि बरोबर आपण रात्री 12 वाजता सेवेला सुरुवात करणार आहोत. पाठ मांडून घ्यायचा आहे. 11 वाजता तुम्ही पूजेची मांडणी करून घेतली. त्या पूजेमध्ये गाय वासराची मूर्ती अवश्य ठेवायची आहे. तिसरी वस्तू म्हणजे मोरपीस. उद्या जेवढे मोरपीस घ्यायचे असतील ना महिलांनी दादांनी उद्या मोरपीस खरेदी करण्याचाच दिवस आहे असं म्हटलं तरी काहीही हरकत नाही. उद्या मोरपीस नक्की खरेदी करून आणा. आणि जिथं पाटावर तुम्ही किंवा देवघरात आपल्या बाळकृष्णांची मूर्ती स्थापन करणार आहात, पाळणा विराजमान करणार आहात, उद्या जन्मदिवस साजरा करणार आहात तर तिथं आवर्जून मोरपीस जरूर ठेवायचे आहे. मोरपिसाशिवाय श्रीकृष्णांची पूजा पूर्ण होत नाही. म्हणून तुम्ही उद्या हे 2 मोरपीस आणा. विषम संख्येमध्ये मोरपीस आणायचे आहे. तुम्हाला 2 आणा, 5 आणा, 11 आणा, अशा पद्धतीने तुम्हाला जेवढे मोरपीस लागताना मोरपीस नक्की खरेदी करून आणा. उद्या बाळकृष्णांचा जन्मदिवस पूजेमध्ये मोरपीस अवश्य ठेवा. आधीचे असतील तुम्हाला अजून आणायचे असेल तर उद्या आणून मोरपिसांची सुद्धा पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवशी 16 तारखेला गोपालकाला म्हणजे दहीहंडीचा उत्सव आहे. तर त्यातीलच आपण जेव्हा उत्तर पूजा करतो महिलांनो, बाळकृष्णाचा जन्मदिवस साजरा केल्यानंतर पूजेची मांडणी करतो. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करतो. सर्व वस्तू जागच्या जागी ठेवतो. तेव्हा आपण मोरपीस काढायचे आहे आणि 2 मोरपीस आपल्या देवघरात ठेवायचे आहे. आधीचे असतील त्यातच अजून ठेवा.
2 मोरपीस देवघरात ठेवा. 2 मोरपीस तुमची मुलं जिथं झोपतात किंवा अभ्यास करतात त्यांचं लक्ष त्या मोरपीसवर गेलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही चिटकवून दिले मोरपीस तरीही चालेल. दिवस रात्र मुलांची बुद्धी तीक्ष्ण होईल. शिक्षण असू द्या, नोकरी असू द्या, रात्रंदिवस प्रगती होईल. म्हणून मुलांचा स्टडी टेबल असेल किंवा झोपण्याची खोली असेल तिथं 2 मोरपीस, मुलांची दृष्ट गेली पाहिजे, नजर गेली पाहिजे रात्रंदिवस त्या मोरपिसांकडे. अशा पद्धतीने 2 मोरपीस नक्की लावून ठेवा. मुलांना कधी नजरबाधासुद्धा होणार नाही. मुलांची खूप प्रगती होईल. म्हणून हे मोरपिसाचे उपाय जरूर करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त उद्या मोरपीस खरेदी करून आणायचे आहे. त्यातीलच 2 मोरपीस घ्यायचे आहे. तुमची दक्षिण दिशा जिथं असेल ना त्या दक्षिणेकडील भिंतीला तुम्ही 2 मोरपीस ठेवून द्या किंवा चिटकवून दिले तरीही चालेल. तुम्हाला कर्ज झालेलं असेल किंवा कुणाकडून पैसे म्हणजे तुम्ही दिलेले आहे आणि तो व्यक्ती तुम्हाला पैसे परत करत नाही, तुम्ही खूप दिवसांपासून त्याच्याकडं पैसे मागत आहात, त्याने उसने घेतलेले आहे आणि तो व्यक्ती तुमचे पैसे परत करत नाही किंवा तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नाही, पैसा टिकत नाही, विनाकारण पैसा खर्च होतो, पैशांविषयी कुठलीही चिंता असेल ना तर महिलांनो, दादांनो, उद्या पूजेमधील 2 मोरपीस गोपाळकालाच्या दिवशी आपल्या दक्षिणेकडील भिंतीला तुम्ही चिटकवून द्या किंवा ठेवून दिले. 2 मोरपीस नक्की ठेवून द्या. अनुभव नाही आला तर मला बोला. एखादा मोरपीस तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचा असेल तिथं सुद्धा ठेवू शकतात. 1 किंवा 2 मोरपीस असे सुंदर अनुभव देणारे उद्या मोरपिसाचे हे उपाय जरूर करायचे आहे. खूप अनुभवसिद्ध उपाय आहे. जी व्यक्ती कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मोरपिसासह आपल्या बाळकृष्णांची मूर्तीची सेवा करते, पूजा करते, जन्म उत्सव साजरा करते आणि दुसऱ्या दिवशी ते मोरपीस आपल्या घरात उपाय तापाय करते, सेवा करते तर त्या व्यक्तीची म्हणजे सर्व इच्छा नक्कीच भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी नक्कीच पूर्ण करत असतात. बघा, अनुभवसिद्ध ही सेवा आहे तर मोरपिसांची ही सेवा जरूर करायची आहे. त्याचबरोबर महिलांनो, उद्या हळदसुद्धा खरेदी करून आणायचे आहे. तुम्हाला किराणा सामान भरायचा असेल उद्या हळद खरेदी करून आणा, थोडेसे धने खरेदी करून आणा, खडी साखर खरेदी करून आणा, दालचिनी, वेलची, लवंग, तुम्हाला ज्या वस्तू पाहिजे ना त्या वस्तू नक्की खरेदी करून आणा आणि त्यात अखंड तांदूळ म्हणजेच तांदूळ नक्की खरेदी करून आणा. तुकडा वगैरे घेऊ नका. उद्या अखंड तांदूळ आपल्याला खरेदी करून आणायचे आहे. थोडे का होईना किलोभर तांदूळ खरेदी करा आणि त्याच अक्षता रात्री तुम्ही पूजेमध्ये वापरल्या तरीही चालेल. अखंड लक्ष्मी नांदेल. त्याचबरोबर दुसरी वस्तू म्हणजे तुमच्या घरात बासुरी हवी असेल तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीसह, म्हणजे तुम्हाला पूजेमध्ये ठेवायला लागत असेल बासरी तर उद्या बासरीची सुद्धा पूजा करायची आहे. बासुरी नक्की खरेदी करून आणा. तुम्हाला जर बजेट असेल तर चांदीची वगैरे सुद्धा बासुरी खरेदी करून आणू शकता आणि नेहमी देवघरात तुम्ही पूजेत ठेवली, तुम्हाला नसेल एवढी परवडत, तुम्ही पितळाची वगैरे किंवा लाकडाची बासरी जरी खरेदी करून आणली, उद्या पूजेमध्ये नीट ठेवायची आहे, पूजा करायची आणि नंतर ती नीट ठेवून द्या. दरवर्षी तुम्ही त्या बासुरीची पूजा केली जन्माष्टमीच्या दिवशी, किती सुंदर बघा. घरातलं वातावरण नकारात्मक असेल तर बासुरी उद्या नक्की खरेदी करून आणा. बासुरीची पूजा ज्या घरात होते ना जन्माष्टमीच्या रात्री त्या घरातलं वातावरण पवित्र होतं, सकारात्मक होतं. तिथं नावाला सुद्धा कसलीच नजर बाधा असेल, कुठली बाधा असेल, नकारात्मकता असेल, शत्रू असेल, नावाला सुद्धा उरत नाही, नष्ट होतात. म्हणून उद्या बासुरी नक्की खरेदी करून आणा आणि पूजेमध्ये नक्की त्याची पूजा करायची आहे. त्याचबरोबर महिलांनो, तुम्हाला पाळणा खरेदी करायचा असेल देवांना विराजमान करायला, पाळण्यात घालायला उद्या पूजेसाठी, तर उद्या तुम्ही पाळणासुद्धा खरेदी करू शकतात. कुठल्याही धातूचा तुम्हाला जसा परवडेल ना तसा. बाजारात इतके सुंदर सुंदर पाळणे विकायला आलेले आहे. एक सुंदर पाळणा नक्की खरेदी करून आणा आणि उद्या पूजेमध्ये नक्की ठेवा आणि बाळकृष्णांना उद्या पाळण्यात घालायचा आहे. सुंदर सेवा आहे. नंतर तो पाळणा नीट ठेवून द्या. दरवर्षी तुम्ही त्या पाळण्यातच बाळकृष्णांची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे.
त्याचबरोबर महिलांनो, आपल्या घरात उद्या एक तुळशीचं रोप जरूर खरेदी करून आणा. जरी आधीची तुमच्या घरात तुळस असेल तरी पण तुम्हाला जर एक तुळशीचं रोप लावायचं असेल तर उद्या नक्की तुळशीचं रोप उद्या आपल्या घरात किंवा बाल्कनी असेल तुमची किंवा गार्डन असेल बगीचा, तिथं एक तुळशीचं रोप नक्की लावा. जिथं तुळस तिथं श्रीकृष्ण, तिथंच लक्ष्मी असं म्हटलेलंच आहे. म्हणून तुम्हाला उद्या तुळशीचं रोपसुद्धा आणायचं आहे आणि आपल्या घरात म्हणजे गार्डन असेल तिथं नक्की लावून द्या. तुमची कुंडी असेल लहानशी तिथं लावलं तुम्ही किंवा तुळशी वृंदावन असेल तुमचं, त्यातसुद्धा एक तुळशीचं रोप नक्की लावा. त्या तुळशीची नक्की उद्या पूजा करायची आहे. हळद कुंकू फुलं वाहून पूजा करा. त्याचबरोबर दोन्ही वेळेला झालं तर तुळशी मातेजवळ तुपाचे दिवे नक्की लावा. आणि रात्री 12 वाजता तर प्रत्येक महिलेने आपल्या तुळशी वृंदावनाजवळ एक तुपाचा दिवा नक्की लावून ठेवा. त्याशिवाय तुमची पूजा अपूर्ण आहे, कधीच पूर्ण होणार नाही. मुख्य दाराशी लावता आला एक तुपाचा दिवा, तिथंसुद्धा लावा. तुळशीजवळ तर आवर्जून एक तुपाचा दिवा लावा. आणि आपल्या पूजेतसुद्धा आणि आपला देवघर असेल, तुम्ही वेगळी पूजा मांडत असाल देवघराच्या बाजूला, तिथंसुद्धा एक तुपाचा दिवा नक्की लावा. तुपाच्या दिव्याशिवाय बाळकृष्णांची सेवा पूजा कधीच पूर्ण होत नाही. म्हणून तुपाचा दिवा, गाईच्या तुपाचा दिवा खूप महत्त्वाचा आहे. उद्या महिलांनो, तुपाचा दिवा नक्की लावा आणि आपल्या देवघरात एक अखंड दिवा नक्की चालू ठेवा. अंधार होऊ देऊ नका. उद्या 1 वाजेच्या आधी कोणीच झोपू नका. उद्या दिवसा पण मी तर म्हणते कोणीच झोपू नका. बाळकृष्णांचा जन्मदिवस आहे, उत्साहाने साजरा करायचा आहे. आपण रोजच झोपतच असतो, पण उद्या कुणीच झोपायचं नाही. दुपारीसुद्धा झोपू नका. अगदीच थकलेले असाल, थोडंसं पडल्या तुम्ही महिलांनो गादीवर वगैरे थोड्या वेळ तर ठीक आहे, पण झोपून जाऊ नका. काही वेळा संध्याकाळ होऊन जाते आणि दिवे लागत नाही काही घरांचे. असं उद्या करू नका. उद्या लक्ष्मीनारायणांचा दिवस आहे, शुक्रवारसुद्धा आहे. उद्या दिवसासुद्धा झोपणं टाळायचं आहे. उद्या मांसाहार आपल्याकडून होणार नाही घरात, याची नक्की सगळ्यांनी काळजी घ्या. काही ठिकाणी तर कांदा लसूण विरहित अगदी सात्विक भोजन केलं जातं. काही महिलांचा उद्या उपवास असेल तर त्यांनी उपवासात फलाहार करू शकता, दूध वगैरे घेऊ शकता तुम्ही. काही महिलांचा 2 उपवास उद्या एकत्र येणार आहे. उद्या शुक्रवारसुद्धा आहे आणि काही महिलांचा उद्या कृष्ण जयंती म्हणजे जन्माष्टमीचा सुद्धा उपवास आहे. महिलांनो, दोन्ही उपवास तुम्ही एकत्र करू शकता. फक्त तुम्ही रात्री पूजा कराल देवी आईची, तर ज्या देवी आईला जो प्रसाद तुम्ही खडी साखरेचा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला असेल तो प्रसाद घेऊन तेव्हा उपवास सोडायचा आहे. आणि रात्री 12:39 देवांची बाळकृष्णांची पाळण्यात घालून पूजा करून जो आपण नैवेद्य दाखवणार आहोत पंजिरीचा, पोह्यांचा, लोणी साखरेचा, त्याचा प्रसाद आधी सगळ्यांना वाटायचा, देवांना दाखवून सगळ्यांना प्रसाद वाटायचा. नंतर तो प्रसाद खाऊन तुम्ही रात्रीच उपवास सोडून घ्यायचा आहे. काही महिला दुसऱ्या दिवशी गोपाळकाल्याला दहीहंडीच्या दिवशी उपवास सोडता सकाळी. तुम्ही जशी परंपरा आहे तशाच पद्धतीने तुम्ही करायचं आहे. त्याचबरोबर महिलांनो, उद्या गोमूत्र मिळालं तुम्हाला, गाईचं गोमूत्र, तर नक्की खरेदी करून आणायचं आहे. बाळकृष्णांना प्रिय वस्तू तुम्हाला ज्या म्हणजे वस्त्र खरेदी करायचं असेल, माळ खरेदी करायचं असेल, फुलं वगैरे, पिवळी झेंडूची फुलं खूप बाळकृष्णांना प्रिय आहे. पिवळी झेंडूची फुलं खरेदी करून आणा. पिवळी मिठाई बाळकृष्णांना खूप प्रिय आहे. पिवळी मिठाई खरेदी करून आणा. त्याचबरोबर केशर खरेदी करायची असेल तुम्हाला, बाळकृष्णांना रात्री अभिषेक घालण्यासाठी तुम्हाला दूध केशर हवी असेल तर उद्या दूध, केशर, दही, लोणी, साखर या सर्व वस्तू उद्या खरेदी करायच्या आहे. उद्याचा मुहूर्त खूप छान आहे. उद्या या वस्तू खरेदी करा आणि बाळकृष्णांची रात्री नक्की या वस्तू वापरून सेवा नक्की करा. उद्या चुकून सुद्धा महिलांनो कुणी तुमच्याकडं मागितलंच, अगदी शेजारी असो नातेवाईक असो, दूध, दही, लोणी, साखर, तुरटी, हळद किंवा तांदूळ या वस्तू चुकून सुद्धा उद्या देऊ नका. आणि तुळस, उद्या जर तुळस तुम्हाला कोणी मागितली की मला दे ग बाई, देवाला सेवा करायची आहे रात्री,
तर देऊ नका, त्या घेऊन येतील. फूलवाल्या दादांकडं सगळ्यांना तुळस उद्या मिळून जाईल. उद्या चुकून सुद्धा तुळस तोडू नका, मंजुळा तोडू नका. तुम्ही फूलवाल्या दादांकडून विकत आणायची आहे सेवेसाठी, पण उद्या तुळशीला पूजेसाठी हात लावू शकतो, पण तोडण्यासाठी हात उद्या कुणीच लावू नका. आणि घरातली तुळस कुणाला देऊ नका. याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरातली लक्ष्मी तुम्ही स्वतः इतरांना देत आहात. याचे परिणाम खूप वाईट होतात. आपल्याला वाटतं या छोट्या मोठ्या गोष्टीतून काय होतं, पण बरंच काही होत असतं आपल्या घरात. लेकराबाळांची प्रगती थांबते, आपली थांबते, घरात लक्ष्मी नांदत नाही, या गोष्टी व्हायला सुरुवात होते. म्हणून या गोष्टी उद्या कुणालाच देऊ नका. जरी सेवेसाठी मागत असतील दूध, दही, साखर, लोणी किंवा धने वगैरे किंवा तुळस, या गोष्टी महिलांनो चुकूनसुद्धा देऊ नका. त्या महिला ज्यांना हवी असेल त्या विकत घेऊन येतील, पण तुम्ही तुमच्या घरातून अजिबात या वस्तू देऊ नका. उद्या गोमातेची तिच्या वासरासह, उद्या बाळकृष्णाच्या मूर्तीसह नक्की पूजा करा. उद्या कुणाचाच अपमान करू नका. आपल्यामुळे कुणाच्या डोळ्यात पाणी येईल असं अजिबात करू नका. तसं तर कधीच करू नये. पण उद्याचा दिवस खूप छान आहे. उद्या कुणाचाच अपमान होणार नाही आपल्याकडून. नक्की काळजी घ्यायची आहे. कुणाचीच निंदा नालस्ती करू नका. आपल्या घरात बसून कुणाच विषयी अपशब्द करू नका. वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते आणि अशा शुभ तिथींना तर आपल्या घरात बसून कुणाच विषयी निंदा नालस्ती करायची नाही. आणि खास करून आपल्या लेकरा बाळांबद्दल काहीच वाईट शब्द म्हणजे हातसुद्धा उगारू नका. महिला असतील, दादा असतील, मुलं त्रास देतात, अचानक आपला हात उगारले जातो. पण उद्या कृपया सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. लेकरांवर हात उगारू नका. अपशब्द आपल्या लेकरांविषयी अजिबात आपल्या वास्तूमध्ये निघू देऊ नका. महिलांनो आपल्या तोंडून, किंवा दादा असतील, मुलं हट्टी असतात, जिद्दी असतात, तापटपणा करतात. मुलं आहेत ते, पण आपण आईवडील आहोत. बाळकृष्णांचा जन्मदिवस आहे. आपल्या घराचं गोकुळ व्हावं प्रत्येकालाच वाटतं. काही वेळा मुलं त्रास देतात, आपल्याकडून हात उगारले जातो, काही ना काही बोलले जातं. पण उद्या चुकूनसुद्धा मुलांना अपशब्द करायचा नाही, हात उगारायचा नाही. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.